त्याच्यामध्ये आपण फक्त इंडिकेटर नाही, तर आपल्याला ह्याच्यासोबत प्राइस ॲक्शन सुद्धा बघायची आहे. फक्त इंडिकेटर बेस तुम्ही कधीही लक्षात ठेवा, तुम्ही कोणतंही इंडिकेटर वापरा, त्याच्यासोबत तुम्हाला प्राइस ॲक्शन ही वापरावीच लागते. फक्त इंडिकेटरवरती तुमचं काम होत नाही. तर आज आपण असं बघणार आहे, की RSI प्लस प्राइस ॲक्शन ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आज जे आपण शिकणार आहे, ऑलरेडी तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. थंबनेलनुसार तुम्हाला समजलंच असेल, की आज मार्केटमध्ये आपण काय शिकणार आहे. आज आपण RSIची अशी स्ट्रॅटेजी शिकणार आहे, जी की मार्केटमध्ये तुम्ही याच्या अगोदर बघितलेली नसेल. सगळेच इंडिकेटर किंवा सगळ्याच गोष्टी स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये वापरायच्या नसतात. कोणतेही एक इंडिकेटर तुम्ही ॲज अ मार्केटसाठी फक्त इंडिकेटर हे कसं असतं, तुम्हाला फक्त एक सपोर्ट सिस्टमसाठी आहे. सपोर्टसाठी असते ठेवा. पण ॲक्चुअल मार्केटमध्ये प्राइस ॲक्शनवरती जो ट्रेडर काम करतो, तोच ट्रेडर चांगल्या पद्धतीने मार्केटमधून पैसा कमवतो. तर आपल्याला सगळ्यात पहिलं काय बघायचं आहे, RSIवरती जो ट्रेड करतो किंवा जी ट्रेडिंग स्टाईल केली जाते, ही सर्व ट्रेडिंग स्टाईल ॲज अ रिव्हर्सल ट्रेडिंग असते. कशी असते? रिव्हर्सल. कारण RSI ओव्हरबॉट, ओव्हरसोल्ड तुम्ही ह्याच्या अगोदर ऐकलेलं आहे. त्याच्यानुसार काम केलं जातं. RSIच्या टोटली 2 स्ट्रॅटेजी आहेत. एक स्ट्रॅटेजी आहे, त्याला आपण बोलतो ओव्हरबॉट आणि ओव्हरबॉट आणि आपण दुसरं काय बोलतो त्याच्यामध्ये ओव्हरसोल्ड. अति बाईंग झाल्यानंतर रिव्हर्सल प्लॅन केला जातो. त्याला ओव्हरबॉट बोललं जातं आणि अति सेलिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये बाईंगचा प्लॅन केला जातो. म्हणजे तुम्ही काय करता तिथं रिव्हर्सलच प्लॅन करता. काय करताय तुम्ही रिव्हर्सल प्लॅन करताय. जसं की समजा इथून हा स्टॉक पडलेला आहे. समजा अति सेलिंग झाली. त्याच्यानंतर इथून जो रिव्हर्सल प्लॅन करतात त्याला रिव्हर्सल ट्रेडिंग बोललं जातं मार्केटमध्ये. मार्केटमध्ये ट्रेडिंगचे प्रकार असतात. जसा की असतो ब्रेकआउट ट्रेडर, रिव्हर्सल ट्रेडर. हे ट्रेडिंग स्टाईल आहे. अशा पद्धतीने ट्रेडिंग स्टाईल असते प्रत्येकाची वेगवेगळी. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला जे आहे ते RSIवरती 2 नंबरला ट्रेडिंग स्टाईल आहे. तिला आपण बोलतो डायव्हर्जन बोललं जातं. म्हणजे काय? समजा प्राईस खाली चाललेली आहे. पण RSI वर जातोय. याचा अर्थ काय दाखवलं? स्ट्रेंथ. नाव काय ह्याचं? RSI म्हणजे काय? रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. म्हणजे जर का खाली प्राईस जाते, पण RSI वर चाललाय, याचा अर्थ आता डाउन साइडला स्ट्रेंथ नाही. प्राईस कुठूनही रिव्हर्स होऊ शकते. मग ह्याचं कसं ओळखायचं? की ओव्हरबॉट कसा असतो? ओव्हरसोल्ड कसा असतो? डायव्हर्जन काय असतं? याच्यावरती आजचं आपलं सेशन असणार आहे किंवा याच्यावरती आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. आता आपण सगळ्यात पहिलं बघणार आहे ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड मार्केटमध्ये काय असते. तुम्हाला सांगितलं जातं की 70 आणि 30चा फॉर्म्युला वापरा. 70ला RSI गेला तर तो अति बाईंग झाली, 30ला RSI गेला तर अति सेलिंग झाली. हा फॉर्म्युला मी यूज करत नाही. सगळ्यात पहिलं आपण बघू. चला तुम्हाला चार्टवरती सगळ्या गोष्टी समजून सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण कसं एकही तुमच्याकडनं जर स्टेप मिस झाली तर तुमचा सेटअप चुकू शकतो. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, सगळ्यात पहिला मी येतो इंडिकेटर सेशनमध्ये. इथे दिसतंय तुम्हाला इंडिकेटर सेशन. इथं आल्यानंतर तुम्हाला इंडिकेटर सेशनमध्ये यायचं आहे. आता इंडिकेटर लावायचं कसं ते पहिलं बघून घ्या. थोडंसं झूम करतो मी याला तुम्हाला दिसण्यासाठी. ओके. आता इथं काय होईल, तुम्हाला सगळ्यात पहिलं लावायचं आहे, पहिलं इंडिकेटर लावायचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इंडिकेटर लावा, जे खाली तुम्हाला बार्स दिसतील. त्याच्यानंतर आहे RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. हे लावा. हे तुम्हाला अशा पद्धतीने दिसतं. आता याच्यामध्ये मी जातो, डिफॉल्ट करतो सगळ्यात पहिलं. कारण हे मी माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे. मी याला रिसेट करतो. ओके. तुम्हाला असं इंडिकेटर काय दिसून येईल. बरोबर आहे. इथं तुम्हाला लाईन दिसतात. या साईडला RSIची व्हॅल्यू असते. हे काय आहे मार्केटमध्ये आणि कसं आहे. याच्यामध्ये सिंपल सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये फक्त सेटिंग काय करायची ते बघा. सेटिंग सेक्शनमध्ये या. इथं आल्यानंतर इथं इनपुट्समध्ये काही चेंजेस करू नका. स्टाईल्समध्ये फक्त काय करा, या ठिकाणी अप्पर लिमिट जे आहे ते 70चं असेल. इथं तुम्हाला काय करायचं आहे 80 करायचं आहे. ओके. मिडल लिमिट काढून टाका. ह्याची आपल्याला गरज नाही. ओके. त्याच्यानंतर आहे लोअर लिमिट जे आहे ते तुम्हाला 30 आहे, तिथं 20 करायचं आहे. ओके. बॅकग्राऊंड तुम्हाला पाहिजे असेल ठेवू शकता, नको असेल तरी काढून टाकू शकता. ओके. आणि ह्याला मी काय करेल, लाईन्सला डॅश आहे तिथं लाईन करेल, इथं पण लाईन करेल. ओके. हा झाला तुमचा RSIचा सेटअप. सिंपल एवढी सेटिंग चेंज करायची, बाकी RSIमध्ये काही चेंजेस करू नका. ओके. या पद्धतीनं आहे. आता सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, प्राइस ॲक्शन प्लस इंडिकेटर वापरायचं. मी तुम्हाला सांगितलं की प्राइस ॲक्शन सोबत आपल्याला इंडिकेटर यूज करायचं आहे. म्हणजेच काय करायचं, लक्षात ठेवा काही करायचं नाही.
आता आर-एस-आय 80 आणि 20 आपण का टाकलेला आहे? जर आर-एस-आय 80च्या वर गेला म्हणजे त्या स्टॉकमध्ये अति बायिंग झालेली आहे. आपण या ठिकाणी सेलिंगचा प्लॅन करणार. कुठं सेलिंगचा प्लॅन करणार? जिथं-जिथं प्राईस 80ला टच करणार. ज्या ठिकाणी इथं टच झालाय, इथं खाली कुठेही टच झाला नाही. म्हणजे जर 80ला टच झाला, म्हणजेच काय झालं? स्टॉकमध्ये अति बायिंग झाली. काय झाली? अति बायिंग झालेली आहे. लक्षात ठेवा. आपण तिथं काय करणार? सेलिंगचा प्लॅन करणार. आणि जर आर-एस-आय 20च्या खाली गेला, तर याचा अर्थ काय होतो? अति सेलिंग झालेली आहे. आपण काय करणार इथं? बायिंगचा प्लॅन करणार. समजलं का? इथपर्यंत या गोष्टी असणार आहेत. म्हणजे ही सेटिंग याच्यासाठी लावतोय. 80च्या वर गेला म्हणजे अति बायिंग झाली आणि 20च्या खाली गेला म्हणजे अति सेलिंग झाली. आता मार्केट रिव्हर्स किंवा तो स्टॉक रिव्हर्स होऊ शकतो. लक्षात ठेवा. ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आता सिंपल गोष्ट आहे. ओके. इथं आल्यानंतर बघा ज्या ठिकाणी मी फक्त टच करतो बघा ज्या ठिकाणी स्टॉकने 20ला 80ला टच केला बघा इथं तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी स्टॉकनं काय केलेलं आहे 20च्या खाली आर-एस-आय गेला तुमचा कारण ही लाईन जी आहे ती 20ची इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी राईट कोपऱ्यामध्ये तुम्हाला आर-एस-आयची व्हॅल्यू दिसते इथं 20 आहे आणि इथे 80 आहे हे दोनच व्हॅल्यू आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत बाकी ह्या मधल्या व्हॅल्यूला काय आपल्याला देणे घेणं नाही ओके ज्यावेळेस बघा 20ला टच झाला म्हणजेच काय झाली अति सेलिंग झाली तुम्ही चार्टवरती पण बघू शकता ऑलरेडी सेलिंग झालेली आहे म्हणजेच काय झाली अति सेलिंग झाली स्टॉकमध्ये आपल्याला इथून बाईंगचा प्लॅन करायचा बट इथंच थांबा दिसतोय आपल्याला कारण कधी कधी काय होतं प्राइस फसवते सुद्धा लक्षात ठेवा कारण कधी कधी 20ला जरी आर-एस-आय त्याच्या खाली सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे आपल्याला काय करायचं 20ला टच झाला इथं आपल्याला बघायचं आहे प्राइसला सपोर्ट आहे का काय आहे का बघायचं इथं सपोर्ट आहे का जर सपोर्ट असेल तरच तुम्ही इथून कारण प्राइज ॲक्शन आपल्याला बघायचं आहे फक्त इंडिकेटर नाही आपल्याला काय बघायचं आहे प्राइज ॲक्शन सुद्धा बघायचे आहे प्राइस तिथं म्हणजे डिमांड सप्लाय झोन आहे का प्राइसला मला दिसतोय की आर-एस-आय 20ला आलेला आहे अति सेलिंग झाली मला इथं बाईंगचा प्लॅन करायचा आहे बट मला इथं काय पाहिजे सपोर्ट एरिया पाहिजे जर हा पाठीमागचा सपोर्ट असेल आता सपोर्टचे वेगवेगळे प्रकार आहेत पहिला सपोर्ट असतो तुम्ही पाठीमागची लेवल काढू शकता पाठीमागे जर याच्या अगोदर इथे सपोर्ट प्राईजने घेतला असेल किंवा परत पाठीमागचा रेजिस्टन्स असेल तो ब्रेकआउट करून प्राईस परत सपोर्टवरती आली असेल तर इथे तो सपोर्ट असू शकतो नसेल दुसरा एक सपोर्ट असतो राऊंड फिगर लेवल मार्केटमध्ये राऊंड फिगर लेवल ह्या सुद्धा सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात लक्षात ठेवा राऊंड फिगर लेवल या सुद्धा सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात ओके तर बघूया आपण ज्यावेळेस आर-एस-आय या ठिकाणी किंवा प्राईज या ठिकाणी आली होती आर-एस-आयनं आपल्याला सांगितलं की 20च्या खाली आर-एस-आय गेला इथून तुम्ही बाईंगचा प्लॅन करा ओके मी काय करेल इथं फक्त लाईन मार्क करेल ज्यावेळेस आर-एस-आय फक्त आर-एस-आय वरती बघू ना आर-एस-आय कुठे 20ला आला बघा या कॅन्डलला तो 20ला आला ओके इथं मी काय करेल इथं पाठीमागं कुठं सपोर्ट आहे का मला चेक करायचं आहे फक्त याच्या अगोदर कुठं सपोर्ट आहे का नाही इथं सपोर्ट नव्हता प्राईजला सपोर्ट कुठं आहे प्रॉपरली सपोर्ट मला आर-एस-आयने सांगितलं इंडिकेशन दिलं बट प्राईजला ॲक्च्युअल म्हणजे मला घ्यायचा आहे कुठं नेमका हे तुम्हाला प्राईस सांगतो आर-एस-आय तुम्हाला सांगतोय की अति सेलिंग झालेली आहे बट मला घ्यायचं आहे कुठं हा तुम्हाला सांगतो प्राईज ॲक्शन ही प्राईज ॲक्शन सांगते मग मला बघायचं की त्या ॲक्च्युअल सपोर्ट कुठं आहे हा सपोर्ट नाही ॲक्च्युअल खरा सपोर्ट प्राईजला इथं आहे इथे लक्षात हा प्राईजचा खरा सपोर्ट आहे म्हणजे इथून अगोदर बाईंग आलेली आहे म्हणजे मला काय पाहिजे तो आता तुम्ही व्यवस्थित बघा इंडिकेशन तुम्हाला कधी भेटलंय आणि तुम्हाला ट्रेड कधी भेटलाय याच्याकडे थोडंसं लक्ष द्या इंडिकेशन तुम्हाला कुठे भेटलं या कॅन्डलला इंडिकेशन दिले आर-एस-आयने ज्यावेळेस ही कॅन्डल बनली त्यावेळेस तुमचा आर-एस-आय 20च्या खाली गेला मग तुम्ही इथं लगेच ट्रेड घेणार का तर नाही इथं तुम्ही ट्रेड घ्यायचा नाही तुम्ही ट्रेड बघायचा प्राइस आले बट मला पाहिजे कन्फर्मेशन प्राइज ॲक्शनचं म्हणजे मला खाली सपोर्ट किंवा रेजिस्टन्स एरिया काहीतरी पाहिजे तेव्हा मी तिथं उचलू शकतो एखादा रेजिस्टन्स ब्रेकआउट होऊन तो सपोर्ट बनू शकतो तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस एखादा रेजिस्टन्स ब्रेक होतो प्राइस वरून खाली येताना तो सपोर्ट बनतो म्हणजे काय जर समजा प्राइस या ठिकाणी होती इथून हा रेजिस्टन्स होता ब्रेकआउट झाल्यानंतर प्राइस वरून खाली आली तर हा सपोर्टचं काम करत असतो लक्षात ठेवा तसं एखादा इथं सपोर्ट आहे का मी आता तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं पहिलं काय बघितलं तुम्ही आर-एस-आयचं इंडिकेशन दुसरं काय बघितलं तुम्ही फर्स्ट काय बघितलं दुसरं बघितलं तुम्ही तिथं डिमांड झोन आहे का काय आहे का डिमांड म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो सपोर्ट एरिया आहे का तिसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे कन्फर्मेशन सपोर्टवरती प्राइस आली पण मला इथं कन्फर्मेशन पाहिजे याचं प्राइज ॲक्शनचं कन्फर्म म्हणजे बायर आहेत मला हे दिसलं पाहिजे या ठिकाणी आल्यानंतर प्राइजनं मला कन्फर्मेशन दिलं पाहिजे कॅन्डलस्टिकवरती काम करत आहे किंवा चार्ट पॅटर्नवरती मला इथं काहीतरी बुलिश कन्फर्मेशन पाहिजे बस
काय पाहिजे तुमचं जे काय कन्फर्मेशन तुम्ही आतापर्यंत मार्केटमध्ये शिकला, ज्या बेसिसवरती तुम्ही ट्रेड घेता, बुलिश कन्फर्मेशन, त्या बेसिस मला इथं पाहिजे. त्याच्यानंतर आहे, हे झालं तुमचं बुलिश साईडचं कन्फर्मेशन. हेच तुम्ही जर बेअरिश साईडला बघितलं, ज्यावेळेस RSI 20च्या 80च्या वर गेला. कुठे गेला? 80च्या वर या ठिकाणी गेला. कोणत्या कॅन्डलला गेलाय? तर या कॅन्डलला गेलाय. बट मला इथं काय पाहिजे? मला RSIने सांगितलं कन्फर्मेशन RSIने दिलं. पहिलं कन्फर्मेशन माझं भेटलंय. बट सेकंड कन्फर्मेशन काय? मला पाहिजे तिथं रेजिस्टन्स. काय पाहिजे प्राईसचा? रेजिस्टन्स. तर आहे का बघा इथं चेक करा. ऑलरेडी प्राईस इथून पहिली पडलेली होती. म्हणजे हा तुमचा आहे रेजिस्टन्स एरिया. येस, इथं तुम्हाला कन्फर्मेशन पाहिजे. आता रेजिस्टन्स मला भेटला. RSIने कन्फर्मेशन दिलं. रेजिस्टन्स मला भेटला. तिसरी गोष्ट मला पाहिजे कन्फर्मेशन. लक्षात ठेवा. कधी लक्षात ठेवायच्या ह्या गोष्टी, या स्टेप बाय स्टेपच गोष्टी बघत जायच्या. इंडिकेटरवरती नुसतं काम करायचं नाही. लक्षात ठेवा. इंडिकेटरचं काम काय असते? फक्त इंडिकेट करणं. त्याच्यानंतर प्राइस ॲक्शनचं काम चालू होतं. येतं लक्षात? रेजिस्टन्स, त्याच्यानंतर आहे कन्फर्मेशन. कन्फर्मेशन म्हणजे काय? मला दिसतोय तिथं रेजिस्टन्स आहे. पण मला तिथं प्राइसचं बेरिश कन्फर्मेशन पाहिजे. फक्त कन्फर्मेशन म्हणजे कन्फर्मेशन नाही, तर बेरिश कन्फर्मेशन पाहिजे. मग ज्या वेळेस प्राइस या ठिकाणी आली, या रेजिस्टन्सपाशी आली, RSIनं या रेजिस्टन्सपाशी आल्यानंतर सांगितलं की इथं काय आहे? सेलर्स आहेत. इथं सेलिंग येऊ शकते. आता इथं तुम्हाला बघायचं आहे कन्फर्मेशन. तुम्ही झूम करा थोडंसं. प्राइस ॲक्शनचं कन्फर्मेशन पाहिजे. ओके? त्या पद्धतीने. इथं तुम्ही कोणत्या पद्धतीने काम करू शकले असते? इथं तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथून बघा, प्राइस वर गेलती, परत खाली आली होती. परत प्राइस वर गेली होती, परत खाली आली होती आणि परत प्राइसने एक ग्रीन कॅन्डल मारली होती, मग प्राइस खाली आली. म्हणजे इथं तुमचा एक हेड अँड शोल्डर टाइप पॅटर्न बनला होता. या नेकलाईनवरती तुम्ही ट्रेड घेऊ शकले असते. नेकलाईन ब्रेकडाऊनवरती ट्रेड घेऊ शकले असते. या पद्धतीने तुम्ही इथं ट्रेड पंच करणार. ओके. स्टॉप लॉस तुमचा या स्विंगच्या वर तुम्ही ठेवू शकता, जो की राईट साईडचा शोल्डर असेल त्याच्यावर ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ॲज अ टार्गेट, आता टार्गेट कसं घ्यायचं याच्यामध्ये? सगळ्यात पहिलं आहे तुमचं जिथून पहिली बाईंग आली होती, तो सपोर्ट एरिया तुमचा टार्गेट, किंवा तुम्ही 1:2 सुद्धा घेऊ शकता. जेवढा तुमचा स्टॉप लॉस आहे त्याच्या दुप्पट तुम्ही टार्गेट वापरू शकता. पण मी प्राइस ॲक्शननुसार जर का तुम्हाला टार्गेट घ्यायचे असतील, तर तुम्ही पुढचा सपोर्ट एरिया जो आहे तो ॲज अ टार्गेट म्हणून वापरू शकता. त्याच्यानंतर जर परत प्राइस खाली गेली, तर दुसरा सपोर्ट एरिया तुम्ही पुढचा नेक्स्ट टार्गेट म्हणून वापरू शकता, जो की अशा पद्धतीने. टोटली तुमचा ट्रेड ह्या पद्धतीने बनतो. समजलं का? अशा पद्धतीनं हे इंडिकेटर काम करते. व्हिडिओ जास्त मोठा करत नाही, कारण तुम्हाला 1-2 एक्झाम्पलमध्ये समजून येईल या गोष्टी. ओके. तर अजून एखादा एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. आता बघा, फेक कसं होतंय बघा. फेक गोष्ट कशी आहे? आता बघा, हे आतापर्यंत आपण बघितलं की RSIने वर केलेलं. मी तुम्हाला का म्हणतोय की तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स बघायला पाहिजे, ते तुम्हाला इथं समजून येईल. लक्षात ठेवा. आता मी सगळे ड्रॉइंग रिमूव्ह करतो. बघा, या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं, या ठिकाणी RSI गेलाय 80च्या वर. आता तुम्ही म्हणाल, सर 80च्या वर गेलाय म्हणजे सरांनी सांगितलंय की इथून सेलिंगचा प्लॅन करायचा. काय करायचा इथून? सेलिंगचा प्लॅन करायचा. बट मी तुम्हाला दुसरी गोष्ट काय सांगितली, की तिथं मला रेजिस्टन्स पाहिजे. मला सेलिंगचा प्लॅन करायचा आहे, तर मला रिजेक्शन पाहिजे तिथं प्राईस. आणि तिसरी गोष्ट पाहिजे तिथं बेअरिश कन्फर्मेशन भेटलं पाहिजे. म्हणजे मला बेअरिश कॅन्डलस्टिकचं कन्फर्मेशन पाहिजे, किंवा बेअरिश प्रायजेक्शनचं कन्फर्म. मग तुम्ही कॅन्डलस्टिक वापरा, चार्ट पॅटर्न वापरा, काय वापरायचं ते वापरा. पण मला तिथं कन्फर्मेशन पाहिजे. आता ज्यावेळेस RSI 80च्या वर गेला, या ठिकाणी तो 80च्या वर गेला, इथं आपल्याला काय बघायचं आहे? रेजिस्टन्स आहे का? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कन्फर्मेशन आहे का? तिसरी गोष्ट आपल्याला बघायचं आहे, की आपल्याला खाली टार्गेट तेवढं भेटेल का? तिथं टार्गेट आहे का तेवढं? तर तुम्ही बघा इथं कुठं रेजिस्टन्स तुम्हाला दिसतोय का? आपण चेक करूया. कुठंच रेजिस्टन्स नाही इथं. कुठंच इथं रेजिस्टन्स तुम्हाला नाही. ऑल टाईम हायला स्टॉक होता तो. रेजिस्टन्स नाही आहे इथं. ऑलरेडी इथं ब्रेकआउट झालेला आहे. ओके. ब्रेकआउट झालेला आहे. हां, तो रेजिस्टन्सला असता, या ठिकाणी जर तोच पॅटर्न जर का इथं बनला असता, तर आपण सेलिंगचा प्लॅन केला असता. इथं रेजिस्टन्स नाही आहे. त्याच्यामुळे इथं ट्रेडच तुमचा होत नाही. फक्त RSI दिसला म्हणून एंट्री घ्यायची नसते मार्केटमध्ये. प्राइस ॲक्शनचं कन्फर्मेशन पाहिजे. अजून एखादा असंच एक्झाम्पल आपण बाईंग साईडचं बघूया. तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल, समजा एखादा स्टॉक ऑल टाईम हायला चाललेला आहे आणि त्याच्या वरचं टार्गेट कसं काढलं जातं सर, तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असेल, तर तोही कमेंटमध्ये सांगा की आम्हाला तो व्हिडिओ पाहिजे. मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवेल. ओके. याच्यावर गेल्यानंतर त्याने इथंच का हाय बनवलं आणि त्याच्यानंतर सेलिंग का आली, याच्यावरती पण आपण, जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा तसं कमेंटमध्ये, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल. दुसरा एखादा स्टॉक बघूया. याच्यामध्ये एका स्टॉकमध्ये नाही तर बाकीच्या ठिकाणी तुम्ही टेस्टिंग करा फक्त कसं वाटतंय ते. हां, इथं बघा 20ला टच मे बी झालाय. झालाय का 20ला टच? झाला. कुठं टच झाला ते पण बघा. ओके. कोणत्या ठिकाणी टच झाला ते पण तुम्ही चेक करा.
प्राईस ज्यावेळेस या कॅन्डलपाशी होती, कोणत्या कॅन्डलपाशी? हे बघा इथं. इथं आल्यानंतर त्यानं काय दिलं? त्यानं सांगितलं की इथं RSIमध्ये किंवा प्राईजमध्ये अति सेलिंग झालेली आहे. या स्टॉकमध्ये अति सेलिंग झालेली आहे. आता इथं आपल्याला बाईंगचा प्लॅन करायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? रिव्हर्सल ट्रेड मारायचा आहे. लक्षात ठेवा RSIवरती जो तुम्ही ट्रेड करता ना, RSIची जी स्ट्रॅटेजी आहे ती रिव्हर्सल स्ट्रॅटेजी. काय आहे? रिव्हर्सल स्ट्रॅटेजी म्हणजे रिव्हर्सल ट्रेड तुमचा ट्रेड होतो. ज्यावेळेस तो या ठिकाणी आला त्यावेळेस तुम्हाला RSIने सांगितलं. काय सांगितलं RSIनं? की अति सेलिंग झालेलं आहे, बाईंगचा प्लॅन करा. तर बघूया या ठिकाणी. आता बघा प्राईस इथं RSIने सांगितलं, पण प्राईस अजून खाली का आली? कारण का बघा तिथं सपोर्ट नव्हता प्राईसला. सपोर्ट कुठं आहे तुम्ही नीट ऑब्झर्व्ह करा. प्राईसला ॲक्च्युअल सपोर्ट कुठं होता प्राईसला? कारण बाउन्स कुठून आला ते तुम्ही चेक करा फक्त. या ठिकाणावरून आलाय. लक्षात ठेवा. हा त्याचा सपोर्ट झोन आहे प्राईसचा. मी सांगायचा हेतू हाच आहे मला, की तुम्ही फक्त RSI बघून ट्रेड घेऊ नका. फक्त RSI दिसला, RSI ओव्हरबॉट ओव्हरसोल्ड झाला म्हणून ट्रेड होत नाही. तुम्हाला त्याच्यासोबत प्राईज ॲक्शनचं कन्फर्मेशन पाहिजे. 3 गोष्टी फक्त सांगतो तेवढ्या लक्षात ठेवा. पहिली गोष्ट इंडिकेटरचं काम असतं इंडिकेशन करणं. म्हणजे RSIचं काम आहे इंडिकेशन देणं. इंडिकेशन तुम्हाला भेटलं, ओके, ओव्हरबॉट ओव्हरसोल्डचं तुम्ही अलर्ट व्हायचं आहे फक्त, की मला प्लॅन करायचा आहे. दुसरी गोष्ट मला पाहिजे तिथं, ही पहिली गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट तुम्हाला पाहिजे तिथं, एकतर जर तुम्ही बाईंगचा प्लॅन करताय, तर प्राईजला तिथं सपोर्ट आहे का चेक करा. तिसरी गोष्ट, जर तुम्ही सेलिंगचा प्लॅन करताय, तर तिथं रेजिस्टन्स आहे का बघा. ओके. आणि चौथी गोष्ट आहे कन्फर्मेशन. जर मला बुलिश साईडचा प्लॅन करायचा असेल, तर मला बुलिश कन्फर्मेशन पाहिजे. काय पाहिजे मला तिथं? बुलिश कन्फर्मेशन पाहिजे. आणि जर समजा तुम्ही बेरिश प्लॅन करताय, तर तुम्हाला तिथं बेरिश कन्फर्मेशन पाहिजे. लक्षात ठेवा. एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा, तरच तुम्ही इंडिकेटरवरती काम करू शकता. या पद्धतीने आजचा RSIचा सेटअप असणार आहे. जर याच्यावरती डायव्हर्जनवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तर मला कमेंटमध्ये सांगा. आपण डायव्हर्जनवरती पुढचा व्हिडिओ नक्की बनवू. तर तुम्हाला अजून कशावरती व्हिडिओ पाहिजे असतील, तर मला कमेंटमध्ये सांगा. डिटेलमध्ये आपण त्याची टोटली व्हिडिओ बनवूया. फक्त लक्षात ठेवा RSIची सेटिंग ही 80 आणि 20ची ठेवा. कारण ह्याच्यावरती तुम्हाला ट्रेड कमी भेटतात, पण ट्रेड क्वालिटी भेटतात. ट्रेड कमी भेटणार. काही जण काय करतात 70 आणि 30 ठेवतात. लक्षात ठेवा. ह्याच्यावरती तुमचे ट्रेड जास्त होतात. कारण 70च्या वर आणि 30च्या खाली RSI जास्त वेळा जातो. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं इथे ट्रेड तुमचे जास्त होतात, परंतु क्वालिटी ट्रेड नाही भेटत. या ठिकाणी क्वालिटी ट्रेड भेटतात, कारण मी भरपूर दिवस झाले याच्यावरती काम करतोय. फक्त प्राईज ॲक्शन सोबत वापरा, एवढंच माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. कारण इंडिकेटर हे आत्ता मार्केटमध्ये आलेले आहेत. याच्या अगोदर पण लोकं ट्रेडिंग करत होते, तर ते विदाऊट इंडिकेटर करत होते. तर ते कोणत्या बेसिसवरती करत होते, हेही तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. कारण मार्केट हे आपण जन्माच्या अगोदरपासून आलेलं आहे. लक्षात ठेवा. त्यावेळेस पण लोकं ट्रेडिंग करत होते. ना त्यांच्याकडे कुठला PC होता. त्यावेळेस डिजिटल मार्केटिंग नव्हतं. म्हणजे PCवरती आपण ट्रेडिंग करू शकत नव्हतो. त्यावेळेस ती लोकं कोणत्या बेसिसवरती ट्रेड घ्यायचे किंवा स्टॉक घेतला जात होता. याचं पण तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल कमेंटमध्ये तेही सांगा. त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवूया. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.